थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण मटारची रेसिपी बनवतोय। म्हणजेच आता मटारचा वाटाण्याचा सीझन आहे आणि मार्केटमध्ये एकदम ताजा आणि फ्रेश असा वाटाणा येत असतो। तर आपण यापासूनच एक भन्नाट अशी चवीची नवीन रेसिपी ट्राय करणार आहोत, जी की कमीत कमी तेलामध्ये आजची रेसिपी होणार आहे आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्कीच आवडेल एवढी बनवून ही चविष्ट होते। तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनलासुद्धा नक्कीच ट्राय करू शकता। तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी मटार घेतलेले आहे, म्हणजेच हिरवे वाटाणे मी इथे सोलून घेतलेले आहेत। तर इथे पाऊण वाटी मी वाटाणे घेतलेले आहेत, चांगले स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती आणि 1 वाटी तांदूळसुद्धा यामध्ये भिजत घातले होते। एक 2 ते 3 तासापूर्वी आपल्याला हे भिजत घालायचे आहेत। चांगले असे डाळ तांदूळ भिजले की याला आपण 2 ते 3 पाण्याने चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे। तर मी याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 मिरच्या घातलेल्या आहेत। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार नक्कीच कमी जास्त करू शकता। त्यानंतर अद्रक लसूण घातलेलं आहे आणि जिरे घातलेले आहेत। आता यामध्येच थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपल्याला घालायची आहे आणि यातच आपल्याला मटार घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे हे सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे। तुम्हाला जर वाटत असेल थोडंसं यामध्ये पाणी लागतंय तर नक्कीच घाला। तर आपल्याला कन्सिस्टन्सी अशी हवी आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे आपल्याला बॅटर ठेवायचं आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नको आहे। आता यानंतर इथे थोडीशी हळद घालायची आहे, बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। आता यामध्ये कोथिंबीर घातली की लगेच आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। आता मीठ घातल्यानंतर थोडासा इथे मी बेकिंग सोडा घातलेला आहे। यामुळे आपला हा पदार्थ आहे ना खूप छान असा बनून तयार होणार आहे, कारण आपण इथे कमीत कमी तेलामध्ये हा पदार्थ बनवणार आहोत। तर याला आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी इथे चांगलं याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशा पद्धतीची आहे। त्यानंतर इथे आप्पे पात्र मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपण थोडं थोडं तेल ॲड करून घ्यायचं आहे। तर मी सगळ्या याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि तेलामध्येच आपल्याला थोडंसं मी इथे तीळसुद्धा घातलेले आहेत। तर इथे तीळ घालणं ऑप्शनल आहे, पण असेल तर नक्की घाला, कारण यामुळे ना या पदार्थाला खूप छान अशी टेस्ट येते आणि दिसायलासुद्धा हे खूप छान दिसतात। आता यामध्ये हे सगळं बॅटर थोडं थोडं आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ॲड करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि आपल्याला हे मस्त असं वाफवून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनटासाठी कमी गॅसवर हे छान असं आपल्याला हा पदार्थ वाफवून घ्यायचा आहे। तर हे पहा, आता आपण याला पलटी करून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता रंग पण किती सुरेख आलेला आहे आणि आपण याला वेगळ्या पद्धतीने बनवल्यामुळे हा पदार्थ मुलांना खूप छान आवडणारा असा बनणार आहे। तर हे परत एकदा मी याला एक वाफ काढून घेतलेली आहे। तर तयार झालेले आहेत आपले पौष्टिक असे मटारचे अप्पे। तर तुम्ही मंडळी या पदार्थाला काय नाव द्याल मला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर मंडळी, तुम्ही हा आपला व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मलासुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील। आणि तुम्ही जर हा आपला व्हिडिओ फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा। तर मंडळी, चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।